पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। भाजपसारखे भ्रष्टाचारी सरकार यापूर्वी सामान्य जनतेने कधीही पाहिले नाही। वोट चोरी करून हे सरकार सत्तेवर आले असून या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्या। त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा असे आवाहन काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी BM संदीप यांनी केले। जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीत बैठक आयोजित करण्यात आली होती। खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतीश पाटील, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी BM संदीप आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना BM संदीप यांनी भाजपने यापूर्वी आमदार आणि खासदारांना फोडून सत्ता मिळवली, आता वोट चोरी करून भाजप सरकार सत्तेवर आल्याची घणाघाती टीका त्यांनी केली। कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा येथील वोट चोरीचे प्रकार काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी उघड केलेत। शिवाय भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, सरकारी भूखंड लाटणे असे अनेक कारनामे भाजप सरकारचे उघड होत असून सरकार चालवण्यासाठी महायुतीचे सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी BM संदीप यांनी केली। खासदार शाहू महाराज छत्रपती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नाव लवकरच जाहीर करू असे सांगितले। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतीश पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी स्थानिक आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत युती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाऊ असे आवाहनही त्यांनी केले। आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पाटील, बुद्धी हळकर, माजी नगरसेवक राजेश लाटकर, दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, बाळासाहेब सरनाईक, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, संचालक बयाजी शेळके, शशिकांत पाटील सुयेकर, संजय मोहिते, राहुल माने, प्रवीण केसकर, संदीप नेजदार, मधुकर रामाने, प्रताप जाधव, अर्जुन माने, भारती पोवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।